जायंट्स ग्रुप ऑफ दुधगावतर्फे अंबप येथील दिव्यांग संस्थेत खाऊ वाटप, सामाजिक कार्य हीच खरी सेवा या ध्येयाने प्रेरित होऊन जायंट्स ग्रुप ऑफ दुधगाव यांच्या वतीने अंबप तालुका हातकणंगले येथील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निवासी संस्थेला भेट देण्यात आली। या भेटीच्या वेळी संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आनंदाचा क्षण वाटण्यात आला। या उपक्रमादरम्यान संस्थेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व शारीरिक गरजांबाबत माहिती जाणून घेण्यात आली। दिव्यांग विद्यार्थी हे समाजातील अविभाज्य घटक असून त्यांना योग्य संधी व प्रेरणा दिल्यास ते जीवनात मोठी कामगिरी करू शकतात असे मत पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले। विद्यार्थ्यांनीही या भेटीचे स्वागत करत विविध गाणी, कविता सादर करून उपस्थित मान्यवरांचे मन जिंकले। खाऊवाटप करताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। याप्रसंगी जायंट्स ग्रुप ऑफ दुधगावचे अध्यक्ष श्री रंगराव दरेकर, गौस मोहिद्दीन शिकलकर, देवगोंडा पाटील, प्रवीण भोसले, लोकमतचे पत्रकार किरण नलवडे, पुढारीचे पत्रकार संदेश टकले उपस्थित होते। त्यांनी या संस्थेला शक्य त्या स्वरूपात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। समाजातील वंचित घटकांना साथ देणे हेच खरे समाजकार्य असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत अधिकाधिक उपक्रम राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता सांगली जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील माळी, मोबाईल क्रमांक 74 10 10 14 15। या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व मंडळींचे कौतुक वाटतं की ईश्वरानं त्यांची सेवा करतात, त्यांना वारंवार सातत्याने एखादी गोष्ट शिकवण्याचा जे प्रयत्न करतात, खरोखर ती माणसं सगळी कौतुकास पात्र आहेत आमच्या दृष्टीनं। आणि हे काम खरोखरच ईश्वरानं सहनशीलता दिल्याशिवाय हे काम घडू शकणार नाही। तर इथं जे काम करणारा सर्व शिक्षक वर्ग आहे, इथं मॅनेजमेंट करणारा जो वर्ग आहे, या लोकांची कदाचित ईश्वराने यासाठी निर्मिती केलेली असावी। माझ्यासमोर इथं सर आहेत की जे MSc ॲग्री आहेत। सर, तुमचं नाव? गुरव सर। तर गुरव सरांना आम्ही खाली भेटलो आणि मी MSc ॲग्री आहे ते खाली म्हणाले आणि मी देवाच्या कृपेने इथं आलं असं त्यांच्या तोंडात एक वाक्य आलं। तर गुरव सरांना मी सांगू इच्छितो की ती देवाची कृपा पण होती आणि देवाची इच्छा पण होती। आणि इथं आल्यानंतर तुम्हा सर्व काम करणाऱ्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर कळतं की ईश्वरानं ऑलरेडी जन्मताच तुमच्याकडे ती सुशिक्षता दिलेली आहे, ती सात्विकता दिलेली आहे। इथं लातूरहून आलेले जे सर होते त्या सरांना आम्ही खाली भेटलो, मी त्यांना पाहता क्षणी म्हणालो। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।